इथं जमलेले माझ्या बाळमित्रांनो, मी तुम्हाला तानाजी मालुसरेबद्दल एक छोटीशी माहिती सांगणार आहे. आणि आता मी तुम्हाला ही माहिती सांगणार. एकदा जिजाबाई आपल्या महालातल्या खिडकीतून बाहेर पाहत होते. मग त्यांना एक किल्ला दिसला. त्याच्यावर मोगलांचा झेंडा फडकत होता. मग त्यांना खूप दुःख झालं. मग त्यांना वाटलं की ह्या अशा घट्ट किल्ल्यावर आपला भोगा झेंडा फडकाय पाहिजे. आणि मग तिथे शिवबा आले. मग तिथं शिवाजी महाराज म्हणजे शिवबा आले. आणि मग शिवबा आल्यावरती शिवबाने विचारलं, काय विचारलं? मासाहेब आपण एवढ्या का आहेत? मग जिजामाताने सांगितलं की त्या किल्ल्यावर आपला झेंडा फडकाय पाहिजे. मग तिथं सकाळचा वक्त होता. मग तिथं तेव्हा तिथं तानाजी आले. मग तानाजीनी तिथल्या शिवाजी महाराज आणि जिजामाताचं दुःख पाहिलं. मग तिथं शिवबाला जाऊन विचारलं, महाराज, तुमच्या शरीरावर कसलं दुःख आहे? मला तुमची काळजी सांगा. मग शिवबानी म्हणजे शिवाजी महाराजांनी काहीच नाही सांगितलं. मग तिथं तानाजी मालुसरे म्हणाला, तेव्हा तुम्ही मला काय सांगत नाही, तेव्हा मी इथनं निघणार नाही. आणि मग शिवबाने सांगितलं की त्या गडावर आपला झेंडा फडकाय पाहिजे. त्या गडाचं कुठलं नाव होतं का? कोंढाणा किल्ल्यावर आपला झेंडा फडकाय पाहिजे. आणि मग तानाजी थोले मावले घेऊन निघाले. पौर्णिमेची रात्र होती आणि कडक अंधार. अमावस्याची रात्र होती आणि कडक अंधार होता. आणि मग त्या किल्ल्यावर जाणं खूप कठीण होतं. तानाजीकडे खोडपल होती. तिचं नाव होतं यशवंती. आणि मग तानाजीने यशवंतीच्या कमरेला दोरी बांधून तिला फिरवून वरती फेकलं. मग ती खाली पडली. आणि मग तानाजी म्हणाले, तू तर आता आम्हाला मदत केली नाही आणि तू परत खाली पडली तर तुझे तुकडे तुकडे करून भाकरीसोबत मी खाईन, नाहीतर दुसऱ्या मावल्यांना खायला देईन. मग असं म्हणतात यशवंती किल्ल्याला चिटकून बसली. मग तिला सहाराने सगळे मावले वरती चालले. मग वरती चालल्यावर तिथं घनघोर लढाई चालू झाली. आणि मग काय उदयभान आणि तानाजी मालुसरे मध्ये बी घनघोर लढाई चालू होती. आणि मग तानाजीची ढाल खाली पडली. मग त्यांनी आपला फेटा हाताला बांधला आणि त्याच्यावरती वाळ घेरत होते. आणि मग काय ग, त्याच्यावरती वाळ घेरत होते. दोघेही जखम झाले. दोघेही जखमी झाले. आणि मग पुढे काय? आणि मरण पावले. मग काय म्हणतात शिवाजी महाराज? मग त्यांना गड जिंकल्याचा इशारा देता आला. मग शिवाजी महाराज तिथं पोहोचल्यावर बघितलं की तानाजी तर मेलाय. म्हणून त्याचं नाव पडलं. गड आला मग शिव गेला. शिवाजी महाराज म्हणाले गड आला. मग शिवाजी महाराज म्हणाले की गड आला पण शिव गेला. म्हणून त्याचं नाव शिवगड पळालं. आणि मग तानाजी
रायबाचं लग्न मग मग तानाजीच्या पोराचं लायबाचं लग्न लावून दिलं शिवाजी महाराजांनी. माझं काय चुकलं असेल तर मी माफी मागतो. माफी मागतो